तर आता आपण काय बघणार आहे, लेआउट मॅनेजर. लेआउट मॅनेजर हे काय करण्यासाठी यूज होतं, तर लेआउट मॅनेजर्स आर यूज टू अरेंज कंपोनंट्स इन पर्टिक्युलर मॅनर. म्हणजे जे आपण बघा स्क्रीनवर कंपोनंट डिस्प्ले करत होतो, आपल्या फ्रेमवर कंपोनंट डिस्प्ले करत होतं, ते काय करत होतं, आपली पूर्णच्या पूर्ण जी फ्रेमची साईज आहे त्या साईज एवढंच ते कंपोनंट काय होत होतं, प्रिंट होत होतं, डिस्प्ले होत होतं. बट आपल्याला असं आहे का, असं करायचं असतं का ॲप्लिकेशन्समध्ये? नाही. आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला एका मॅनरमध्ये प्रत्येक कंपोनंट काय करायचे असतात, डिस्प्ले करायचे असतात. मग लेआउट मॅनेजरचा यूज इथं काय होतं की जो कंपोनंट आहे त्याला पर्टिक्युलर मॅनरमध्ये जेव्हा आपण अरेंज करतो, ते कसं करतो आपण, युजिंग लेआउट मॅनेजर. ठीक आहे. लेआउट मॅनेजर इज an interface, ठीक आहे, that is implemented by all the classes of layout managers. आता आपण बघितलं की जितकेही कंपोनंट्स आहेत त्यांचा सगळ्यांचा सुपर क्लास कोण होता, कंपोनंट होता. बट तो काय होता, अब्स्ट्रॅक्ट क्लास होता. ठीक आहे. तसंच लेआउट मॅनेजर हे आता काय आहे, इंटरफेस आहे. इंटरफेस म्हणजेच काय, यात फक्त त्या ज्या मेथड्स आहे त्या मेथड्सचं फक्त आणि फक्त काय दिलेलं असतील, फक्त डेफिनेशन दिलेली असेल. म्हणजेच काय, त्याचं प्रोटोटाईप दिलेला असेल की मेथड रिटर्न काय करेल, तिचं नाव काय असेल, प्लस ती पॅरामीटर काय घेईल, त्याची ॲक्च्युअल बॉडी, त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन त्यात असेल का, नाही. म्हणून लेआउट मॅनेजर हा एक इंटरफेस आहे आणि जितकेही लेआउट आहे त्या प्रत्येक लेआउट जे क्लासेस आहेत त्यांनी त्या इंटरफेसला काय केलेलं असेल, मग इम्प्लिमेंट केलेलं असेल. म्हणजेच काय, त्या लेआउट मॅनेजरमध्ये जितक्याही मेथड असतील त्या मेथड्सचं इम्प्लिमेंटेशन त्याचे जे क्लासेस आहे सगळे लेआउट मॅनेजर्स त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्याला इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता हे असं का केलं आहे की प्रत्येक लेआउट मॅनेजर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतील, मग तो त्याच्या हिशोबाने त्या फंक्शन्सची काय लिहिल, बॉडी लिहिल, त्या फंक्शनचं ऑपरेशन डिफाईन करेल. ठीक आहे. देर आर फॉलोइंग क्लासेस दॅट रिप्रेझेंट द लेआउट मॅनेजर. म्हणजेच काय, हे सर्वचे सर्व क्लासेस आहेत, असं नाहीये का इतकेच आहे, अजून खूप सारे आहेत. बट हे त्याच्यातले काही कॉमनली यूज लेआउट मॅनेजर्स आहेत. तर फर्स्ट आहे सपोज बॉर्डर लेआउट. तर कोणत्या पॅकेजमध्ये आहे, AWT. त्याच्यानंतर झालं फ्लो लेआउट, त्याच्यानंतर एक ग्रिड लेआउट, देन कार्ड लेआउट अँड देन ग्रिड बॅक लेआउट. तर याच्यातले आपण 3 लेआउट शिकणार आहेत. एक आहे बॉर्डर लेआउट, देन फ्लो लेआउट अँड ग्रिड लेआउट. तर हे लेआउट कशासाठी यूज करतोय आपण, एकदा अजून बोलून घेऊ की लेआउट मॅनेजर कशासाठी यूज होतो, जो कंपोनंट आपल्या फ्रेमवर दिसणार आहे, जे कंपोनंट आपल्या कंटेनरवर दिसणार आहे ते एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये दिसले पाहिजे. म्हणजेच काय, एखादी कंपोनंट आहे तर तो लेफ्ट कॉर्नरला पाहिजे किंवा पर्टिक्युलर कंपोनंट सेंटरला पाहिजे. तर हे सर्व जे कोणता कंपोनंट कुठे डिस्प्ले व्हायला पाहिजे हे कशा थ्रू आपण डिसाईड करू शकतो, थ्रू द लेआउट मॅनेजर. मग प्रत्येक लेआउट मॅनेजर डिफरंट लेआउट मॅनेजर आहे. तर त्या लेआउट मॅनेजरचा यूज करून आपण जेव्हा कंपोनंटला फ्रेमवरती किंवा कंटेनरवरती ॲड करू तर त्या लेआउटच्या मॅनरच्या हिशोबाने ते डिस्प्ले होतील. आता वेगवेगळ्या लेआउटचे वेगवेगळे वेज असतील कंपोनंट ॲड करायचे. तर सगळ्यात पहिला लेआउट आहे आपला बॉर्डर लेआउट. आजचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता बट खूप कमी स्टुडंट आहे. ठीक आहे. तर बघा बॉर्डर लेआउट. आता बॉर्डर लेआउट मध्ये जे कंपोनंट आहे ते कसे दिसतात, तर द बॉर्डर लेआउट इज यूज टू अरेंज द कंपोनंट इन 5 रिजन. ठीक आहे. जर आपण कंपोनंटला ऍड केलं थ्रू द लेआउट मॅनेजर, थ्रू द बॉर्डर लेआउट मॅनेजर, तर ते कंपोनंट कसे डिस्प्ले होतील, कसे अरेंज होतील, इन 5 रिजन. 5 रिजन्स मध्ये ते काय होतील, ऍड होतील. ठीक आहे. तर ते 5 रिजन कोणकोणते असतील, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड सेंटर. हा मी एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. सपोज हे बघा, हे त्याचं एक्झाम्पल आहे बॉर्डर लेआउटचं. ठीक आहे. हे काय आहे, बॉर्डर लेआउटचं एक्झाम्पल आहे. तर बॉर्डर लेआउट थ्रू जर आपण आपल्या फ्रेमवर किंवा आपल्या कंटेनरवर कंपोनंटला काय करतो, ऍड करतो आहे, तर ते कंपोनंट किती रिजन मध्ये ऍड होतील, 5 रिजन मध्ये अरेंज होतील. कोणकोणते रिजन आहे ते, नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट अँड सेंटर. ठीक आहे.
हे त्याचे रिजन आहे. या 5 रिजन मध्ये जेव्हा आपण बॉर्डर लेआउट थ्रू कोणतेही कंपोनंट ऍड करू तर ते कसे होतील, या 5 रिजन मध्ये काय होतील, ऍड होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तर बघा, each region may contain one component only. एका रिजन मध्ये आपण एकच कंपोनंट देऊ शकतो. असं नाहीये की नॉर्थ मध्ये आपण 2 कंपोनंट देऊन दिले किंवा सेंटर मध्ये 2 कंपोनंट दिले. एका सेक्शन मध्ये, एका रिजन मध्ये आपण एकच कंपोनंट देऊ शकतो. ठीक आहे. then it is the default layout of frame or a window. बघा, विंडो किंवा फ्रेम, आतापर्यंत आपण जेव्हाही एक फ्रेम क्रिएट करायचो तर पूर्ण फ्रेमवर एकच काय डिस्प्ले व्हायचं, एकच बटन किंवा एकच लेबल किंवा एकच टेक्स्ट फील्ड काय व्हायची, डिस्प्ले व्हायची. कारण का, कारण की आपल्या फ्रेमचा डिफॉल्ट लेआउट मॅनेजर काय आहे, बॉर्डर लेआउट. फ्रेमचा डिफॉल्ट लेआउट मॅनेजर बॉर्डर लेआउट आहे. आणि बॉर्डर लेआउट म्हणजेच काय, तो 5 सेक्शन मध्ये काय करतो, आपले कंपोनंटला अरेंज करतो. बट जेव्हा आता कन्स्ट्रक्टर जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला नेक्स्ट सांगेल. ठीक आहे. द बॉर्डर लेआउट प्रोव्हाइड 5 कॉन्स्टंट फॉर इच रिजन. आता कोणत्या रिजन मध्ये आपल्याला आपला कंपोनंट ऍड करायचा आहे हे कशावरून ठरेल, तर हे जे 5 कॉन्स्टंट दिलेले आहेत बॉर्डर लेआउटचे त्याच्या हिशोबाने ठरेल. मग कोणकोणते आहेत ते 5 कॉन्स्टंट, तर नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट प्लस सेंटर. म्हणजेच काय, आपला कंपोनंट आपल्याला त्या कंटेनरच्या कोणत्या रिजन मध्ये ऍड करायचा आहे तो रिजन आपल्याला काय करावं लागतं, स्पेसिफाय करावं लागतं. तर ते स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याकडे 5 कॉन्स्टंट आहे. या 5 कॉन्स्टंट पैकी एक कॉन्स्टंट आपण स्पेसिफाय करून काय करू शकतो, तो पर्टिक्युलर कंपोनंट कोणत्या रिजन मध्ये डिस्प्ले व्हायला पाहिजे, कोणत्या रिजन मध्ये तो अरेंज झाला पाहिजे, तो आपण स्पेसिफाय करू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे त्याचे कन्स्ट्रक्टर्स आहेत. आता कन्स्ट्रक्टर आहे तर एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने जर आपण बॉर्डर लेआउटचा ऑब्जेक्ट बनवला, बॉर्डर लेआउटला कन्स्ट्रक्ट केलं तर काय होईल, क्रिएट अ बॉर्डर लेआउट बट विथ नो गॅप बिटवीन द कंपोनंट्स. त्यांच्या कंपोनंट्स मध्ये गॅप असेल का, नाही, डायरेक्टली ते कनेक्टेड डिस्प्ले होतील. सपोज हे बघा एक्झाम्पल दिसतं, याच्यामध्ये 2 कंपोनंट मध्ये काही गॅप आहे का, नाही, डायरेक्टली एकमेकांशी कनेक्टेड. जिथं एक कंपोनंट संपतोय तिथूनच दुसरा कंपोनंट स्टार्ट होत आहे. ठीक आहे. तर जर आपल्याला त्याच्यामध्ये गॅप द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हा जो दुसरा कन्स्ट्रक्टर आहे तो यूज करावा लागेल. त्याच्यामध्ये आपण काय देऊ शकतो, 2 व्हॅल्यू देऊ शकतो. एक काय आहे, हॉरिझॉन्टल गॅप अँड व्हर्टिकल गॅप. म्हणजे किती पिक्सलचे 2 गॅप पाहिजे ते गॅप इथं मेन्शन करायचे. मग जेव्हा आपण मेन्शन करतो तेव्हा काय होतं, क्रिएट्स अ बॉर्डर लेआउट विथ द गिवन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप्स बिटवीन द कंपोनंट्स. म्हणजे जेव्हा आपण हे 2 कंपोनंट ऍड करतोय तेव्हा जेव्हा आपण त्या बॉर्डर लेआउटच्या ऑब्जेक्ट मध्ये जर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल गॅप जर प्रोव्हाइड केलेला असेल तर बघा, हे जे 2 कंपोनंट कनेक्टेड इथं ऍड होत आहे त्याच्यामध्ये काय येईल, जो जितके पिक्सलचा आपण तिथे इंटिजर व्हॅल्यू दिली आहे तितक्या पिक्सलचे गॅप्स याच्यात येतील, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिस्पेक्टिव्हली. ओके. तर आता आपण काय करायचं, याचा आपण एक एक्झाम्पल बघणार आहे की बॉर्डर लेआउटने आपण कसं करू शकतो. तर आपण आता काय करणार आहे ना, 5 बटन क्रिएट करणार आहे. 1 2 3 4 5 5 रिजन साठी 5 काय करायचे, आपण बटन्स क्रिएट करायचे. प्रत्येक बटनला काय नाव द्यायचं, एक बटनला नॉर्थ, एकला वेस्ट, एकला सेंटर, एकला ईस्ट आणि एकला साऊथ, असे 5 बटन क्रिएट करायचे. आणि 5 बटन्सला काय करावं लागेल, आधी आपल्याला त्याच्यानंतर बॉर्डर लेआउटचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. ठीक आहे. आपण कधी जेव्हा बघितलं तेव्हा एक सेट लेआउट मेथड बघितली होती, फ्रेमची सेट लेआउट मेथड. सेट लेआउट मेथडला आपल्याला काय पास करावं लागायचं, लेआउट मॅनेजरचा ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण ज्या लेआउटचा ऑब्जेक्ट बनवला ते लेआउटचा ऑब्जेक्ट त्याला पास करायचं. म्हणजेच काय, तो लेआउट त्या फ्रेमसाठी, त्या कंटेनरसाठी सेट होऊन जातो. म्हणून आपल्याला आता काय करावं लागेल, आधी 5 बटन बनवावे लागतील, त्यांचे अप्रोप्रिएट नेमिंग द्यावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला बॉर्डर लेआउटचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल.
आपल्या हिशोबाने कोणताही कन्स्ट्रक्टर यूज करून, आणि जेव्हा तो ऑब्जेक्ट बनवला त्याच्यानंतर कंटेनरची कोणती मेथड कॉल करावी लागेल, सेट लेआउट मेथड. म्हणजे त्या कंटेनरला आपण एक लेआउट सेट करणार आहे. म्हणजे कंटेनरवर आता आपण जेही कंपोनंट ऍड करू ते त्या पर्टिक्युलर लेआउट मॅनेजरच्या हिशोबाने काय होतील, अरेंज होतील. मग त्याच्यानंतर त्याचं सेट लेआउट मेथड कॉल केल्यावर त्याला जेव्हा आपण बॉर्डर लेआउटचा ऑब्जेक्ट पास करू त्याच्यानंतर काय करायचे, आपल्याला पर्टिक्युलर हे जे बटन्स आहेत त्यांना ऍड करायचे. बट ऍड करताना आपल्याला काय मेन्शन करावं लागेल की पर्टिक्युलर बटन ह्या 5 रिजन पैकी आपल्याला कोणत्या रिजन मध्ये अरेंज करायचं आहे. मग याची जी ऍड मेथड असेल त्याला आता 2 पॅरामीटर पास करायचं. एक कोणता की कोणता बटन ऍड करायचा आहे आणि कोणत्या सेक्शन मध्ये अरेंज करायचं आहे. तर कोणत्या सेक्शन मध्ये अरेंज करायचं आहे हे आपण कशा थ्रू बघू शकतो, हे जे आपल्याला कॉन्स्टंट दिले आहे ना, हे कॉन्स्टंट तिथं लिहायचे की नॉर्थला तो ऍड करायचा आहे तो पर्टिक्युलर कंपोनंट, की साऊथला करायचा आहे, की कोणत्या रिजन मध्ये करायचा आहे तो स्पेसिफाय करायचा. चला तर फ्लो मी तुम्हाला सांगितलेला आहे, तर आपण बघू. ठीक आहे, मी आता टेक्स्ट पॅड घेते. मागच्या वेळेस मी तुम्हाला टेक्स्ट पॅड कसं इन्स्टॉल करायचं ते सुद्धा सांगितलं होतं. फक्त जायचं टेक्स्ट पॅड डाउनलोड असं म्हणायचं, डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं. जेडीके आपण जेव्हा सेटअप केला होता तेव्हा ऑलरेडी इन्स्टॉल केलाय, तर याच्यासाठी ते करायची गरज नाही. फक्त टेक्स्ट पॅडचं सेटअप इन्स्टॉल करायचं आणि सगळं व्यवस्थित होऊन जातं. आता आपल्याला काय करायचंय, आता इथं ना सेव्ह करून घ्यायचं आधी फाईल. कारण का, ठीक आहे, सगळ्यात आधी आपल्याला इम्पोर्ट काय करावं लागेल, इम्पोर्ट java.awt.star. ठीक आहे, याला सेव्ह करून घ्यायचं. कारण सेव्ह केल्यावर ना, आणि इथं सुद्धा सेव्ह करताना लक्षात ठेवायचं की कुठं सेव्ह करायचं आहे, जो आपला पाथ असतो ना त्याच पाथवर सेव्ह करायचं आहे. सी फोल्डर मध्ये प्रोग्राम फाइल्स मध्ये काय, जावा जेडीके बीन. ओके, आणि देन इथं लिहायचं. आता इथं कोणासाठी करतो आपण, बॉर्डर लेआउट साठी, लेआउट टेस्ट डॉट जावा. ठीक आहे, तर जे जे कीवर्ड असतील ना आता तर कलर होऊन जातील, म्हणून मी म्हटली का आधी आपण ते करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय क्लास डिफाईन करायचा आहे. क्लास काय लिहायचं त्याला, बॉर्डर लेआउट टेस्ट. ठीक आहे, एक्सटेन्स फ्रेम. ठीक आहे, फ्रेमला एक्सटेंड करता येते. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला करायचं असतं, ठीक आहे, कन्स्ट्रक्टर द्यायचं असतं, बॉर्डर लेआउट टेस्ट. ओके, यात आपल्याला काय करायचं असतं, सगळ्यात आधी टायटल सेट करायचं असतं. हे आपली चॉईस आहे, करायचं किंवा नाही करायचं. सेट टायटल डबल कोट मध्ये लिहायचं, लेआउट टेस्ट. ओके, त्याच्यानंतर काय करायचं असतं आपल्याला, सेट साईज. त्या फ्रेमची साईज सेट करायची 300,300. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता 5 बटन क्रिएट करायचे. मग बटनचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो आपण, बटन B1. ओके, नाहीतर नॉर्थ साऊथच्या हिशोबाने नाव देऊ आपण. सपोज नॉर्थ साठी N. ठीक आहे, N अँड न्यू बटन. आणि बटनला लेबल काय द्यायचंय, जो नॉर्थला डिस्प्ले करायचा आहे त्या बटनचं नाव काय पाहिजे आपल्याला, नॉर्थ. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा बटन क्रिएट करायचं, बटन. आता साऊथच्या बटन साठी S नाव. ठीक आहे,
न्यू बटन, आणि या बटनला आपल्याला काय द्यायचं आहे, साऊथ नाव द्यायचं आहे. या बटनला आपल्याला काय नाव द्यायचंय, साऊथ नाव द्यायचंय. ठीक आहे, जो साऊथला आपण ऍड करणार आहे. त्याच्यानंतर आता बटन क्रिएट करणार आहे आपण. कोणासाठी बटन क्रिएट करणार आहे, आता आपण करणार आहे सपोज ईस्ट साठी. इज इक्वल्स टू न्यू बटन, बटन, आणि याच्या पॅरामीटरला, याला आपल्या या बटनला आपल्याला लेबल काय द्यायचंय, ईस्ट. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट बटन क्रिएट करायचं आहे, बटन सेंटर साठी. ठीक आहे, सेंटर साठी म्हणून सी, न्यू बटन, सॉरी, बटन, आणि याच्यामध्ये काय द्यायचं आपल्याला लेबल, सेंटर, सेंटर. ओके, त्याच्यानंतर आता कोणता राहिला आपला, वेस्ट. बटन वेस्ट इज इक्वल्स टू न्यू बटन, आणि याला, या बटनला आपल्याला काय द्यायचं आहे, लेबल वेस्ट. ठीक आहे, एकदा बघून घेऊ आपण. ठीक आहे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड सेंटर. आता इथे कॅपिटल दिलं, आपण स्मॉल दिलं, काही होत नाही, हरकत नाही. ठीक आहे, वेस्ट. आता आपले 5 बटन काय झाले, बटन आता आपले तयार झालेले आहे. याच्यानंतर आधी आपल्याला काय करावं लागेल, आता लेआउट मॅनेजर सेट करावं लागेल आपल्या फ्रेमचं, आणि त्याच्यानंतर हे सर्व बटन आपल्या फ्रेमवर काय करावं लागतील, सेट करावे लागतील, ऍड करावे लागतील. आता आपल्याला काय करायचं आहे, मग बॉर्डर लेआउटचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे, बॉर्डर लेआउट. ठीक आहे, BL इज इक्वल्स टू न्यू बॉर्डर लेआउट. ओके, आता आपला काय आहे, बॉर्डर लेआउट बनलेला आहे. आपल्याला आता कोणती मेथड कॉल करायची, फ्रेमचं बॅकग्राऊंड सेट करायचंय, म्हणून सेट, सॉरी, लेआउट सेट करायचं आपल्याला आपल्या फ्रेमचं, म्हणून कोणतं मेथड आपल्याकडे, सेट लेआउट मेथड. त्याला आपल्याला काय करायचं असतं, जो लेआउट सेट करायचा तो लेआउटचा ऑब्जेक्ट पास करायचं असतं. ठीक आहे, मग आता या मेथडने काय झालं, आपला जो फ्रेम आहे त्याला बॉर्डर लेआउट सेट झाली. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वच्या सर्व जे बटन्स आहेत ते पर्टिक्युलर सेक्शन मध्ये, पर्टिक्युलर रिजन मध्ये काय करायचे, ऍड करायचे आहेत. आता आपण ते काय करू, ऍड करू पर्टिक्युलरली. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, सपोज, तर आता ऍड मेथड कॉल करायची. ऍड मेथड कशासाठी कॉल करतो आपण, कंपोनंटला आपल्या कंटेनर वरती ऍड करण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण सपोज n बटन ऍड करणार आहे, पण तो आता या ऍड मेथडला आपल्याला 2 पॅरामीटर पास करावे लागतील. बरोबर आहे, 2 पॅरामीटर पास करताय, तर ते कोणते पॅरामीटर पास करायचे आपल्याला, बॉर्डर लेआउट आहे म्हणून आपल्याला सांगावं लागेल की 5 सेक्शन पैकी, 5 रिजन पैकी कोणत्या रिजन मध्ये आपल्याला आपला हा जो कंपोनंट आहे तो ऍड करायचा आहे. तर ते स्पेसिफाय करण्यासाठी आपल्याजवळ 5 कॉन्स्टंट आहेत. तर ते 5 कॉन्स्टंट कोणकोणते आहेत, तर नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड सेंटर. ठीक आहे, सगळ्याचे सगळ्यांचे नाव काय आहे, कॅपिटल मध्ये आहेत. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, आता कॅपिटल मध्ये ते नाव द्यायचं. म्हणजेच काय, ते स्टॅटिक फील्ड्स आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या क्लास नेम डॉट अँड देन फील्ड घ्यावं लागेल. तर क्लास नेम काय आहे, बॉर्डर लेआउट डॉट नॉर्थ. ठीक आहे, हा कुठं सेट करायचा आपल्याला, नॉर्थला सेट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍड करायचं आहे आपल्याला, ऍड कोणतं करायचं, सपोज आता एस ला ऍड करू आपण. जो एस बटन आहे त्याला आपल्याला कोणत्या रिजन मध्ये करायचं आहे, सेट साऊथ रिजन मध्ये. म्हणून इथं काय लिहायचं, बॉर्डर लेआउट डॉट साऊथ. ठीक आहे, आता इथं काय होईल, जो एस बटन आहे तो साऊथ रिजनला ऍड होईल. त्याच्यानंतर ऍड करायचं आपल्याला कोणता, ई बटन ऍड करायचं आपल्याला कोणत्या सेक्शन मध्ये, तर ईस्ट सेक्शन मध्ये. म्हणजे बॉर्डर लेआउट डॉट ईस्ट. ओके, देन काय करायचं, नेक्स्ट बटन ऍड करायचं आपल्याला
कोणतं बटन आहे, सपोज सी बटन जर ऍड करायचं आहे आपल्याला आणि तो कुठे ऍड करायचा आहे, सेंटरला. ठीक आहे, सेंटरला ऍड करायचं आहे म्हणून बॉर्डर लेआउट डॉट सेंटर. ठीक आहे, बॉर्डर लेआउट डॉट सेंटर. आता हा कुठं होईल, सेंटरला, सॉरी सेंटरला ऍड होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणतं उरलंय आता, वेस्ट वाला, तर त्याला ऍड करायचं. आता ऍड अँड कोणाला, W या बटनला आपल्याला कुठं सेट करायचं आहे, कुठं ऍड करायचं आहे, तर आपल्याला त्याला वेस्ट साइडला ऍड करायचं आहे. तर वेस्ट, ओके. बघा आता आपण काय केले, 5 बटन क्रिएट केले, त्याच्यानंतर बॉर्डर लेआउटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यानंतर काय केलं, ती जी फ्रेम होती त्यासाठी बॉर्डर लेआउट सेट केलं, आणि बॉर्डर लेआउट जो आहे तो लेआउट काय करतो, ते जे कंपोनेंट असतो त्याला 5 रिजन मध्ये काय करतो, ऍड करतो. तर आपल्याला काय करायचंय, आता हे जे आपण बटन क्रिएट केलंय त्याला ऍप्रोप्रिएट रिजन मध्ये ऍड करायचे आहेत. मग 5 बटन आपण वेगवेगळ्या 5 रिजन मध्ये काय केले, ऍड केलेले आहे. आणि जेव्हा आपण शिकले बॉर्डर लेआउट, त्यात काय लिहिलेलं होतं, एक रिजन मध्ये एकच कंपोनंट ऍड होऊ शकतो. ठीक आहे, चालेल. मग आता इथपर्यंत आपलं काय नॉर्मल झालं आहे कन्स्ट्रक्टरचं काम. ठीक आहे, ओके. तर आतापर्यंत आपण काय केलं, सगळे ऍड केले. आता आपल्याला काय लिहायची आहे, मेन मेथड लिहायची आहे. मेन मेथड लिहायची असते आपल्याला. आता पब्लिक स्टॅटिक void main आणि त्याला स्ट्रिंग args. आफ्टर दॅट इथं आपल्याला काय करा, सॉरी अनम्यूट करा. ठीक आहे, तर इथं काय करायचं असतं आपल्याला, फ्रेम ज्याच्यामध्ये एक्सटेंड केला आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा असतो. बरोबर आहे, म्हणून बॉर्डर लेआउट, अच्छा बॉर्डर लेआउट टेस्ट. ओके, आणि याचा आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचा आहे, न्यू बॉर्डर लेआउट. ओके, याला काही पास करायचं आहे का, नाही. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सेट विजिबल मेथड आपण ऑलवेज इथं कॉल करतोय, बट जसं आपण ऍड मेथड झाली, सेट लेआउट मेथड झाली, सेट साइज मेथड झाली, ह्या सर्व मेथड जर कन्स्ट्रक्टर मध्ये कॉल करतो आहे ना, तसं सेट विजिबल ट्रू सुद्धा आपण इथंच कॉल करू शकतो. ठीक आहे, इथं पण कॉल केलं तरी चालेल. कारण का, जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा त्याचा कन्स्ट्रक्टर काय होतो, कॉल होतो. मग कन्स्ट्रक्टर कॉल होताना सुद्धा काय होऊन जाईल, आपला सेट विजिबल ट्रू होऊन जाईल, आणि त्याच्यानंतर काय होईल, मग आपली जी फ्रेम आहे, आपला जो कंटेनर आहे तो विजिबल होऊन जाईल. मग या ठिकाणी मेन मेथड मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला काय करावं लागेल, फक्त आपल्याला त्या फ्रेमचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, आता आपला काय झालाय, हा प्रोग्राम लिहून झालेला आहे. अजून एकदा रिकॉल करून देते मी, का आपण काय काय केलं. आपण बॉर्डर लेआउट साठी हा प्रोग्राम बनवतो आहे. आपल्याला फ्रेमला बॉर्डर लेआउट सेट करायची आहे. तर नॉर्मल फ्रेम आपण कशी क्रिएट करतो, बाय एक्सटेंडिंग फ्रेम क्लास, आणि त्याच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला ज्या ऍप्रोप्रिएट ज्या गोष्टी फ्रेमच्या सेट करायच्या, ज्या प्रॉपर्टी, ते आपण सेट केलं. म्हणून आपण काय केलं, आधी टायटल सेट केलं, त्याच्यानंतर इनिशियली आपली फ्रेमचं डायमेन्शन किती डायमेन्शन मध्ये दिसली पाहिजे ते सेट केलं. त्याच्यानंतर आपल्याला त्या फ्रेमवर 5 बटन हवे आहे, वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळे बटन्स, त्याच्यासाठी आपण 5 बटन क्रिएट केलं. आफ्टर दॅट आपण काय केलं, त्याला बॉर्डर लेआउट सेट करण्यासाठी आधी बॉर्डर लेआउटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि ऑब्जेक्ट क्रिएट करून सेट लेआउटला तो जी लेआउटचा ऑब्जेक्ट होता तो पास केला. म्हणून आता आपल्या फ्रेमला काय आहे, बॉर्डर लेआउट सेट झालेला आहे. आफ्टर दॅट काय केलं आपण, हे बटन तर बनलेले होते, बट ते अजून ऍड झाले आहे का, नाही. म्हणून आता आपण काय करायचे, ते बटन आपल्या फ्रेमवर ऍड करायचे. पण ऍड करताना बॉर्डर लेआउट हे 5 सेक्शन मध्ये आपले जे
बटन्स आहेत ते अरेंज करतं, म्हणून इथं काय करायचं असतं, ऍड करताना त्यांचा जो रिजन आहे तो स्पेसिफाय करावा लागतो. मग रिजन स्पेसिफाय करण्यासाठी बॉर्डर लेआउटचे 5 कॉन्स्टंट आहे. तर ते 5 कॉन्स्टंट पैकी आपला जो कंपोनंट आहे तो कोणत्या सेक्शन मध्ये, कोणत्या रिजन मध्ये आपल्याला ऍड करायचं, तो रिजन इथं स्पेसिफाय केलेला आहे. 5 बटन आपण वेगवेगळ्या 5 रिजन मध्ये काय केलं, इथं ऍड केलं आणि त्याच्यानंतर आपली जी फ्रेम होती त्याला विजिबल केलं. इथपर्यंत आपण कन्स्ट्रक्टर लिहिलं. आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं असतं, मेन मेथड मधूनच एक्झिक्युशन स्टार्ट होतं. म्हणून आपण याच्यामध्ये त्या आपल्या फ्रेम क्लासचं नाव काय आहे, बॉर्डर लेआउट टेस्ट, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता आपण काय करणार आहे, आता याला सेव्ह करायचं, आधी चेंजेस केले आपण, तर त्याच्यानंतर इथून काय करायचं असतं, आपल्याला कंपाईल करायचं असतं. काही एरर असतील तर इथं एरर डिस्प्ले होतील. ठीक आहे, एरर आलेले आहेत. ओके सॉरी, बॉर्डर लेआउट टेस्ट पाहिजे इथं. ओके, बघा इथं काय झालं आपलं, आता कंपाईल टूल कम्प्लिटेड सक्सेसफुली, म्हणजेच काय, आपलं कंपायलेशन सक्सेसफुली झालेलं आहे विदाउट एनी एरर. आता आपल्याला ही जी ऍप्लिकेशन आहे ती रन करायची आहे. तर बघा, बघा दिसतंय मग ही आपली फ्रेम, बरोबर. मग आपण काय केलं, याचा जो आहे तो काय सेट केलं होतं, आपण त्याचं टायटल सेट केलं होतं लेआउट टेस्ट, म्हणून हे काय आलं, लेआउट टेस्ट. त्याच्यानंतर साईज काय सेट केली आपण फ्रेमची, 300 पिक्सल विड्थ अँड 300 पिक्सल हाईट. त्याच्यानंतर आपण काय केलंय, 5 बटन केलेले आहेत क्रिएट. आफ्टर दॅट बॉर्डर लेआउट चा ऑब्जेक्ट क्रिएट करून या फ्रेमला आता कोणतं लेआउट मॅनेजर सेट आहे, बॉर्डर लेआउट. आता बॉर्डर लेआउट आहे म्हणून 5 सेक्शन मध्ये होईल, म्हणून आपण काय केलंय, प्रत्येक बटन वेगवेगळ्या सेक्शन मध्ये ऍड केलंय. तर एन बटनचं लेबल काय आहे बघा, नॉर्थ. आपण त्याला ऍड कोणत्या सेक्शन मध्ये केलंय, कोणत्या रिजन मध्ये केलंय, नॉर्थ मध्ये. तर बघा आपला जो नॉर्थ नावाचं बटन होतं तो नॉर्थ मध्ये, जो सेंटर नावाचं बटन होतं तो सेंटरला, ईस्ट नावाचं बटन ईस्ट, वेस्टचं वेस्ट अँड साऊथचं साऊथ. बघा हे क्लिकेबल आहे, पण याच्यावर काही इव्हेंट नाहीये अजून. बघा क्लिक होते प्रत्येक बटन. मग समजलं आता बॉर्डर लेआउटचं काय मॅटर आहे. तर आता बघा, मी जेव्हा सांगितलं तुम्हाला, ओके, तर आता आपण काय केलं, सगळं सेट केलं. तर मागच्या वेळेस असं का नाही होत होतं, तर मागच्या वेळेस आपण बघा 2 बटन ऍड केलं होतं, बटन 1 बटन 2, पण त्याच्यापैकी जो लास्ट आपण ऍड करत होतो ते काय होत होतं, तोच डिस्प्ले होत होता. मग जेव्हा आपण ऍड मेथडला काहीच स्पेसिफाय करत नाही, ठीक आहे, ऍड मेथडला जेव्हा आपण स्पेसिफाय करत नाही की कोणत्या रिजन मध्ये आपला जो कंपोनंट आहे तो ऍड झाला पाहिजे, तर बाय डिफॉल्ट तो कंपोनंट कुठे ऍड होतो, तो सेंटरला ऍड होतो. ठीक आहे. आणि आपण बॉर्डर लेआउट जेव्हा शिकले तेव्हा काय बघितलं की एक रिजन मध्ये फक्त एकच कंपोनंट काय होऊ शकतो, डिस्प्ले होऊ शकतो. मग मागच्या वेळेस आपण काय केलं होतं, फक्त ऍड मेथडने 2 बटन ऍड केले होते, कारण का, तेव्हा आपण लेआउट मॅनेजर शिकलेले नव्हते. तर तेव्हा काय होत होतं, ते एक बटनवर दुसरा बटन काय होत होतं, ओव्हरराईट होत होतं, कारण त्या दोघांचं काय होतं, बाय डिफॉल्ट जो रिजन सिलेक्ट होत होता तो कोणता होत होता, सेंटर. आता बघा मी इथं स्पेसिफाय नाही केलंय, बट हे काय आहे, मग बाय डिफॉल्ट हे कोणत्या सेक्शन मध्ये जाईल, कोणत्या रिजन मध्ये ऍड होईल हे बटन, सेंटर मध्ये. तर बघा आता यात काही फरक पडतो का, ठीक आहे, कंपाईल झालेलं आहे. आता काय करायचंय, रन. बघा, तर आपला जो बटन आहे आता सुद्धा तो सेंटरलाच काय आहे, दिसतो आहे. ओके, आता बघा सपोज मी याला सेंटर कंट्रोल झेड, ठीक आहे. आता या वेस्टचं मी काय करते ना, याचं लेआउट, याचं जो आपण स्पेसिफाय केलंय ना ते काढून टाकते. आता काय होईल बरं, मी सेव्ह करते हे चेंजेस. आता जेव्हा आपण स्पेसिफाय करत नाही का तो पर्टिक्युलर कंपोनंट कोणत्या रिजन मध्ये ऍड झाला पाहिजे, तेव्हा बाय डिफॉल्ट तो
कुठं ऍड होतो, तो सेंटरला ऍड होतो. पण ऑलरेडी सी आपण सेंटरला ऍड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण W बटनला सेंटरला ऍड करतोय, तर काय होईल, या सेंटर नावाच्या बटनवर जो W म्हणजे वेस्ट नावाचं बटन आहे ते काय होऊन जाईल, ओव्हरराईट होईल. ठीक आहे, आता बघू आपण होतं का बरं. एक एरर. ओके, काय आहे, इनकम्पॅटिबल टाइप बॉर्डर लेआउट कॅन नॉट बी कन्वर्टेड टू बॉर्डर लेआउट. त्याचं छाते कंट्रोल झेड करता करता झालं वाटतं ते. आता आपल्याला काय करायचंय, रन करायचं. बघा, तर आता काय झालं बघा, तर जो सी होता आपण कुठं केला, सेंटर जो रिजन आहे तिथं काय केला, ऍड केला, बरोबर. पण त्याच्यानंतर जो W बटन होता तो आपण जो वेस्ट नावाचं बटन होतं त्याला ऍड केलं. मग ऍड करताना आपण जेव्हा स्पेसिफाय करत नाही की कोणत्या रिजन मध्ये ऍड करायचंय, बाय डिफॉल्ट तो बटन कुठं ऍड होतो, सेंटर रिजन मध्ये. मग ऑलरेडी सी हा सेंटर नावाचं ज्याचं लेबल आहे तो तिथं होता, बट लास्ट टाइम आपण कोणाला ऍड केलं, या वेस्टला, तर तो त्याच्यावर काय झाला, हा वेस्ट होईल. कारण का, एका रिजन मध्ये एका वेळेस एकच काय राहू शकतो, कंपोनंट राहू शकतो. ठीक आहे, आता आपण दुसरं बघायचं. आता आपण सेकंड लेआउट मॅनेजर बघणार आहोत. ठीक आहे, झालं हे आपलं डिस्प्ले होऊन, समजलं याच्यातल्या प्रत्येक गोष्टी. आता आपण सपोज बघणार आहोत फ्लो लेआउट. ठीक आहे, फ्लो लेआउट म्हणजेच काय असतं, याच्यामध्ये ज्या कंपोनंट्स असतात ते कसं असतं, ते कशा होतात, वन अनादर वन, म्हणजेच काय, त्या फ्लो होतात, म्हणजेच काय, रो वाईज. आणि याच्यामध्ये काय असतं ना, रो वाईज ज्या गोष्टी आहेत, जे कंपोनंट आहेत ते रो वाईज ऍड होतात. बघा, द फ्लो लेआउट इज यूज टू अरेंज द कंपोनंट इन अ लाईन. म्हणजेच काय, जे कंपोनंट असतात ना ते लाईन बाय लाईन ऍड होत जातात. ठीक आहे, म्हणजे एक ऍड झालं की त्याच्यानंतर दुसरा कंपोनंट ऍड होतो. मग ऑटोमॅटिकली ते काय होत जातात, फ्लो होत जातात. मग आपण दुसरा ऍड केला तर जो लास्ट टाइम आपण ऍड केला होता त्याच्या नेक्स्टला जो लास्ट टाइम ऍड केला तो येऊन जाईल. मग अजून ऍड केला तर त्याच्या पुढे दुसरा. म्हणजेच काय होतं, फ्लो लेआउट म्हणजेच काय, की आपण जेव्हा नवीन कंपोनंट ऍड करू तर तो काय होईल, लास्ट टाइम जो कंपोनंट ऍड झाला होता त्याच्या नेक्स्ट पोझिशनला ऍड होऊन जाईल आणि पुढचे काय होतील, पुढे पुढे सरकत जातील. ठीक आहे, फ्लो लेआउट आहे ना, ते फ्लो होत जातील. जसं जसं आपण ऍड करत जाऊ तसं तसं ते पुढचे एलिमेंट, पुढचे कंपोनंट पुढे पुढे फ्लो होत जातील. ठीक आहे, इट इज द डिफॉल्ट लेआउट ऑफ ऍपलेट ऑर पॅनल. आता पॅनल जेव्हा शिकू आपण तेव्हा, तर त्या पॅनल हे काय असतं, जेव्हा मी सांगितलं पॅनल इज ऑल्सो कंटेनर, पण पॅनलला काय असतं, बॉर्डर वगैरे नसतं, क्लोज बटन वगैरे, फक्त ते एक असं कंटेनर असतं ज्याच्यामध्ये आपण दुसरे कंपोनंट ऍड करू शकतो. ठीक आहे, तर ह्या ज्या पॅनलचं डिफॉल्ट लेआउट मॅनेजर काय असतं, फ्लो लेआउट. आता जर तुम्हाला सांगितलं कोणी की जर फ्रेमचं लेआउट सेट नाही केलं आहे तर त्याच्यामध्ये एलिमेंट कसे ऍड होतील, तर त्याचं आन्सर तुमच्याजवळ काय हवं आहे, की फ्रेमचं डिफॉल्ट लेआउट मॅनेजर काय आहे, बॉर्डर लेआउट. आणि त्याच्यामध्ये जर ऍड मेथडला आपण जेव्हा कंपोनंट ऍड करताना स्पेसिफाय नाही केलं की कोणत्या रिजन मध्ये आपल्याला तो कंपोनंट ऍड करायचा आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये काय असतो, तो कंपोनंट सेंटर रिजनला ऍड होतो. अजून एक गोष्ट काय आहे की एका रिजन मध्ये एकच कंपोनंट ऍड होऊ शकतो. जर आपण दुसरा कंपोनंट ऍड करण्याचा प्रयत्न केला तर तो काय होतो, जो मागचा कंपोनंट आहे तो त्याच्यावर ओव्हरराईट होईल. ठीक आहे, आता फ्लो लेआउट म्हणजेच काय, आता फ्लो लेआउटचे अलाइनमेंट असतात. पहिले तुम्हाला फ्लो लेआउट मी दाखवून देते. ठीक आहे, सपोज हे एक बटन आहे, सपोज हे पहिल्या बटनचं जे लेबल आहे ना तो बटन आपण ऍड केला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हा जो सेकंड नंबरचा बटन आहे तो ऍड केला. मग तो काय होईल, तो सरकत जाईल, असं सरकत जाईल आणि जो नवीन आहे तो त्याच्या नेक्स्टला, त्याच्या नेक्स्टला. पण याच्यामध्ये फ्लो लेआउट मध्ये काय सेट करायचं असतं ना, अलाइनमेंट सेट करायचं असतं. अलाइनमेंट म्हणजेच काय, जो नवीन बटन येणार आहे तो कुठून ऍड होणार आहे. ठीक आहे, आता जर आपण राईट अलाइनमेंट, ही जी फ्रेम डिस्प्ले झाली ना याच्या फ्लो लेआउटचं राईट अलाइनमेंट सेट, म्हणजेच काय, ते जे एलिमेंट आहे ते राईट जस्टिफाईड, म्हणजे ते राईटला ऍड होत जातील. आणि जर तुम्ही लेफ्ट
कन्स्ट्रक्ट केलं तर हे बघा, हे लेफ्टला असतील, ठीक आहे, कनेक्टेड, आणि याच्या राईट साईडला हे कोरस स्पेस असेल. आणि जर सेंटर अलाइनमेंट सेट केली याची, तर प्रत्येक एलिमेंट काय होईल, असं ऍड होत जाईल आणि तो सेंटरलाच राहील. हे जे इथं बघा, इथं स्पेस दिसतंय आणि ऍड इकडून होतंय ना, का, कारण याचं राईट अलाइनमेंट आहे. जर सेंटर असतं तर इकडून लेफ्ट आणि राईट साईडने इक्वल इक्वल स्पेस असतात आणि हे बटन कुठं असतात, सेंटरला ऍड झालेले असतात. ठीक आहे. मग याच्यासाठी पण हे 5 स्टॅटिक फील्ड्स आहेत. कोणतं, की आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं की जे फ्लो लेआउट मध्ये आपण ऍड करतोय ते राईट कडून ऍड झाले पाहिजे, ठीक आहे, किंवा लेफ्ट मधून ऍड झाले पाहिजे, की सेंटर मध्ये, किंवा लीडिंग किंवा ट्रेलिंग. ठीक आहे, ह्या 5 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. ठीक आहे. याचे कन्स्ट्रक्टर किती आहेत, तर एक डिफॉल्ट आहे, एकला अलाइनमेंट सेट करायची, एकला अलाइनमेंट प्लस त्यांच्यामधले गॅप्स. ठीक आहे. जेव्हा आपण फ्लो लेआउट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो तेव्हा त्यावेळेस काय असतं, तो क्रिएट होताना सेंटर अलाइनमेंट. बाय डिफॉल्ट जेव्हा आपण त्याला अलाइनमेंट सेट करत नाही, तर जे आपले एलिमेंट असतात ते कसे ऍड होत जातात, सेंटर अलाइनमेंट मध्ये. आणि त्यांच्यामधला डिफॉल्ट 5 युनिट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप. म्हणजेच काय, हे बघा, हे जे बटन्स आहे याच्यामध्ये तुम्हाला जो हा गॅप दिसतो आहे तो कोणता गॅप आहे, हॉरिझॉन्टल गॅप. तर यांच्यामध्ये जो हॉरिझॉन्टल गॅप आहे तो बाय डिफॉल्ट किती पिक्सेलचा आहे, 5 पिक्सेल. आणि व्हर्टिकल गॅप, तर बघा हे जे फ्रेम आहे त्याच्यामध्ये पण एक 5 पिक्सेलचं गॅप सुटलेला आहे. मग जेव्हा आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने फ्लो लेआउट कन्स्ट्रक्ट करणार आहे, तर त्याचा जो जेव्हा आपण बटन ऍड करू तर ते बाय डिफॉल्ट कसे ऍड होतील, सेंटर अलाइनमेंट मध्ये, आणि त्यांच्यामध्ये बाय डिफॉल्ट 5 पिक्सेलचा हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप असेल. बघा, जेव्हा बॉर्डर लेआउटने करतो त्यामध्ये बाय डिफॉल्ट गॅप नसतो, डायरेक्टली कनेक्ट असतात बटन. सॉरी, हे चुकीचं आहे, हे. ठीक आहे. मग इथं काय आहे, बाय डिफॉल्ट काय असतं, ते कनेक्टेड असतात, त्याच्यामध्ये काही गॅप असतो का, नाही. पण फ्लो लेआउट मध्ये काय असतं, 5 पिक्सेलचा हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप असतो बाय डिफॉल्ट. ओके. देन आपला नेक्स्ट कन्स्ट्रक्टर मध्ये काय स्पेसिफाय करू शकतो, आपण स्पेसिफाय करू शकतो जे आपले एलिमेंट आहेत ते कोणत्या अलाइनमेंटने ऍड व्हायला पाहिजे, म्हणजे सेंटर, लेफ्ट की राईट. त्याच्यानंतर काय आहे, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपण इथं गॅप स्पेसिफाय केलाय का, नाही, गॅप स्पेसिफाय नाही केलाय. म्हणून या कन्स्ट्रक्टरने जो फ्लो लेआउट बनेल त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 5 पिक्सेलचा हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप असेल. आणि तिसरं कन्स्ट्रक्टर काय आहे, तिसऱ्या कन्स्ट्रक्टरचा यूज करून आपल्याला जो पहिला पॅरामीटर आहे तो काय पास करायचा असतो, की जे एलिमेंट ऍड होत आहे ते कोणत्या अलाइनमेंटने ऍड होणार आहे, प्लस त्यांचा हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप काय असणार आहे. म्हणजेच काय, जर आपल्याला कस्टमाइज गॅप ठेवायचा असेल, जास्त गॅप ठेवायचा आहे किंवा कमी गॅप ठेवायचा आहे, तर आपण इथं तो गॅप काय देऊ शकतो, मेन्शन करू शकतो. ठीक आहे. आता आपण याचं बघू. import java.awt.star. ठीक आहे. कंट्रोल एस. सेव्ह केल्याने काय होतात ना, जे कीवर्ड आहे ना ते awt.star. तो गडबड आहे. import java.awt.star. याला सेव्ह करून घ्यायचं. आता बघा, आणि सेव्ह करताना बघत जा की बिन फोल्डर मध्येच होतंय का. इकडे सेव्ह कराल आणि तो रन होणार नाही, मग समजणार नाही की आपण बरोबर तर लिहिलाय प्रोग्राम पण रन का नाही होत आहे. ठीक आहे. आता आपण याचं नाव काय देणार आहे, फ्लो लेआउट टेस्ट. ठीक आहे. .java, फ्लो लेआउट टेस्ट .java. ओके. त्याच्यामध्ये मग आता क्लासचं नाव सुद्धा काय द्यावं लागेल आपल्याला, फ्लो लेआउट टेस्ट. ओके. एक्सटेंड्स
एक्सटेंड्स फ्रेम. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय द्यावं लागेल, कन्स्ट्रक्टर फ्लो लेआउट टेस्ट. तर आता आपल्याला काय करायचं, सेट टायटल. तुम्ही प्रॅक्टिस करा तर ना खूप. फ्लो टेस्ट लेआउट टेस्ट. ओके, त्याच्यानंतर काय करायचं असतं आपल्याला, सेट साइज, त्याला विड्थ अँड हाईट स्पेसिफाय करायची. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, बटन. सपोज आता बघा, जे आपण प्रेझेंटेशन मध्ये घेतोय ना तेच क्रिएट करू. ठीक आहे, तर याच्यामध्ये किती बटन आहे, 5 बटन आहे. 5 बटन आहे, त्या प्रत्येक बटनचं लेबल काय, 1 2 3 4 5. ओके, तर आता आपल्याला बटन्स क्रिएट करायचे आहे. बटन नाव काय द्यायचं, B1. ओके, न्यू बटन, आणि त्याला काय द्यायचं आपल्याला नाव, आपल्याला त्याचं लेबल काय द्यायचं, 1. ठीक आहे, पहिल्या बटनचं लेबल असणार आहे 1. त्याच्यानंतर दुसरं बटन क्रिएट करणार आहे आपण, बटन B2 इज इक्वल्स टू न्यू बटन, आणि त्याला कोणतं लेबल देणार आहे आपण, 2. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड बटन क्रिएट करायचं, बटन B. स्मॉल केले, याला पण करून द्यायचं. थोडं स्टँडर्डायझेशन दिसायला पाहिजे, जे नाव देतो ना ते थोडं कॉमन द्यायचे. B3 इज इक्वल्स टू न्यू बटन, आणि याला नाव काय द्यायचं, हे तिसरं बटन आहे आपलं, थर्ड बटन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बटन, ठीक आहे 4च क्रिएट करू आपण, B4 इज इक्वल्स टू न्यू बटन, याचं लेबल काय असणार आहे, 4. ठीक आहे, आता आपण काय केलं आहे, 4 बटन क्रिएट केले. आपल्याला आता काय करायचंय, लेआउट सेट करायचं. तर सेट लेआउट, आपण मागच्या वेळेस सेट लेआउटला काय केलं, पहिले ऑब्जेक्ट बनवला आणि तो ऑब्जेक्ट पास केला. तर आपल्याला जर त्या ऑब्जेक्टचं नंतर गरज नसेल ना, तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, जिथं तो ऑब्जेक्ट लागतो ना तिथंच क्रिएट करायचं, म्हणजे न्यू ऑपरेटर तो ऑब्जेक्ट रिटर्न करतो आणि या मेथडला तो पास होऊन जातो. ठीक आहे, सेकंड मेथड सुद्धा आपण घेऊन घेऊ, की काय होईल, आपण आधी काय करत होतो, न्यू ऑपरेटरने ऑब्जेक्ट बनवून एका रेफरन्स मध्ये स्टोअर करायचं आणि मग तो रेफरन्स इकडे पास करायचा. बट तो लेआउट मॅनेजरचा ऑब्जेक्टची आपल्याला नंतर काही गरज पडली का, नाही. मग अशा वेळेस काय करतो आपण, ज्या मेथडला आपल्याला ते ऑब्जेक्ट पास करायचा असतो ना तिथंच क्रिएट करून टाकायचं. मग इथं लिहायचं फ्लो लेआउट आणि त्याचं कन्स्ट्रक्टर. आता जर आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने केलं तर काय होईल, आपला जो आहे तो सेंटर लेआउट राहील डिफॉल्ट, अँड त्यांच्यामध्ये जो गॅप आहे तो 5 पिक्सल हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल येणार आहे. म्हणून आपण काय केलं, आता लेआउट सेट केला. आता आपल्याला ऍड करायचे आहेत. तर 1 सपोज बटन 1 ऍड करायचा, मग काय होईल, बटन 1 ऍड होईल. त्याच्यानंतर ऍड कोणतं बटन करायचं, B2 बटन ऍड करायचं. आफ्टर दॅट ऍड B3. ठीक आहे, त्याच्यानंतर काय ऍड करायचं, ऍड B4. आपण 4 बटन काय केलं, इथं आता ऍड झालेले आहे आपलं. बघा आपण काय केलं, टायटल सेट केलं. मग फ्रेम कधीही ना रिकॉल करायचं की आपण काय केलंय, म्हणजे आपली काही मिस्टेक झाली असेल तर आपल्याला आधीच आयडेंटिफाय होऊन जाते. आपण काय केलं, ते फ्रेमचं टायटल सेट केलं, साईज सेट केली, 4 बटन बनवले, मग त्या फ्रेमचं लेआउट सेट केलं, फ्लो लेआउट. देन आपण ते सर्व बटन काय केलं, फ्रेमवर ऍड केले. आता आपल्याला काय करायचं, सेट विजिबल ट्रू करायचंय. सेट विजिबल, आणि त्याला कोणती पॅरामीटर पास करायचं, ट्रू. ठीक आहे, आता आपल्या इथं काय झालंय, कन्स्ट्रक्टर जो आहे तो डिफाईन होऊन गेला. आता आपल्याला काय करायचंय, मेन मेथड लिहायची, पब्लिक स्टॅटिक void main string args, and then इथं फक्त काय करायचं, फ्रेमचा ऑब्जेक्ट बनवायचा. आपलं फ्रेमचं नाव काय आहे, फ्लो लेआउट टेस्ट ft इज इक्वल्स टू न्यू फ्रेम लेआउट
लेआउट टेस्ट. ओके, ठीक आहे. काही एरर असतील तर काही घाबरायचं नाही, येऊन जातील. ठीक आहे, काय एरर आलं आहे? न्यू फ्रेम लेआउट कॅन नॉट फाइंड सिम्बॉल. ओके, फ्लो लेआउट पाहिजे होतं. फ्लो लेआउट टेस्ट, फ्लो लेआउट टेस्ट, फ्लो लेआउट ओके, फ्लो लेआउट ओके, डबल टी झालेलं आहे. अच्छा, ठीक आहे. आता कंपाईल आपलं काय झालंय? सक्सेसफुल. आता आपण काय करू शकतो? रन करू शकतो. तर बघा, क्लिकेबल आहे कारण हे बटन आहे. तर बघा, आपण काय केलं? फ्लो लेआउट सेट केला, 4 बटन क्रिएट केले, फ्लो लेआउट सेट केला आणि काय केलं? त्या बटन्सला ऍड केलं. तर ऍड करताना बघा, आपण इथं जो आहे तो पहिला कन्स्ट्रक्टर यूज केला. कोणता? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. जेव्हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने फ्लो लेआउट आपण सेट करतो तेव्हा काय असतं? त्याची अलाइनमेंट सेंटर अलाइनमेंट असते. म्हणजेच काय? तो जो बटन ऍड होणार आहे ते कसं सेंटर मधून ऍड होणार आहे. आता जर आपण 5th नंबरचं बटन ऍड केलं ना, तर हे इकडे सरकून जातील आणि 5th नंबरचं इथे येईल. म्हणजे ते असे ऍड होतील का ते सेंटर मध्ये आले पाहिजे. म्हणजे इकडे लेफ्ट साईडला राईट साईडला इक्वल स्पेस दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की डिफॉल्ट त्याचं सेंटर लेआउट सेंटर अलाइनमेंट असते. म्हणजे ऍड होताना ते सेंटरला ऍड होत असतात. आणि त्यांच्यामध्ये जो हा गॅप आहे तो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल का आहे? 5 पिक्सलचा आहे. आता आपण काय करू? सेम प्रोग्रामला ना आपण जो आहे तो लेफ्ट आपण जे अलाइनमेंट आहे ती लेफ्ट सेट करून बघू. ठीक आहे. जर आपल्याला ही विंडो क्लोज करायची ना, तर हे कमांड प्रॉम्प्ट क्लोज करायचं, तेव्हाच ती काय होते? क्लोज होते. आता आपण काय करायचं ना, याचा जो दुसरा कन्स्ट्रक्टर आहे ना तो यूज करायचा. आपल्याला काय करायचं? लेफ्ट कडून ते ऍड झाले पाहिजे. तर काय डिफरन्स होतो आपण ते बघू. तर काय आहे ते? जर आपल्याला त्यांच्या फील्ड्स यूज करायचे आहेत तर आपण काय करतो की त्याचं नाव लिहितो क्लासचं लेआउट डॉट लेफ्ट. ठीक आहे. आपण आता हे पास केलं तर आपले जे आता आपले जे बटन आहे ते कुठून ऍड होतील? लेफ्ट साइडने ऍड होतील. ठीक आहे. कंपाईल झालं, रन करायचं. बघा, आधी जे ऍड होते ते कुठून ऍड होत होते? सेंटर मधून. ठीक आहे. आता कुठून ऍड होत आहे? लेफ्ट मधून. जर राईट केलं तर काय होईल? राईट कडून ते काय होतील? ऍड होतील. आता ते पण बघून घेऊ आपण. सपोज याला जर राईट केलं, ठीक आहे, चेंजेस केले तर कंपाईल करायला विसरायचं नाही. तर बघा, आपलं जे आता बटन आहे ते कोणत्या साईडने ऍड झाले? आता ते जे बटन आहे ते राईट साईडने ऍड झालेले आहे. आता मी तुम्हाला काय करते ना, अजून एक बटन ऍड करून दाखवते. सपोज आता 5th नंबरचं बटन आहे तो कुठं ऍड होईल? याच्या मागे ऍड होईल. आणि हे फ्लो लेआउट का म्हणता याला? आता जेव्हा आपण नेक्स्ट बटन ऍड करू तर हे बटन काय होतील? पुढे फ्लो होत जातील. मग जेव्हा ही पूर्णच्या पूर्ण रो भरून जाईल ना, तर रो भरून झाल्यावर जेव्हा आपण नेक्स्ट ऍड करू तर तो काय होईल? नेक्स्ट लाईन वर ऍड होईल. म्हणजे हा काय लाईन वाईज ऍड करतो. सपोज आता याच्यामध्ये आपण ना याची साईज कमी करून घेऊ आणि तेव्हा बघू. बघा, ओके, ठीक आहे. आता आपण काय करायचं ना, खूप सारे बटन ऍड करायचे. त्याची ना हाईट विड्थ कमी करावी लागेल. हाईट नाही, 100. ठीक आहे, 100. अँड अजून एक बटन ऍड करून देऊ. कंट्रोल C, कंट्रोल V. देन हा 5th नंबरचं बटन आहे आपलं. हे 5th बटन आहे. त्याचं लेबल आहे सपोज 5. तर याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल B5. ओके.
अँड आता सेव्ह करायचं. आता काय होतं, आपण काय केलं ना, या फ्रेमची जी विड्थ आहे त्याला छोटी करून टाकली. आता बघू काय होतं. आणि एक बटन एक्स्ट्राचं ऍड केलं 5th नंबरचं. बघा ठीक आहे, इथं दिसतंय ना तुम्हाला. तर बघा, जेव्हा फ्लो लेआउट, याला फ्लो लेआउट का म्हणतात बघा. फ्लो होत होत काय होईल, एक बटन ऍड झाला की तो लेफ्ट मध्ये आहे ना, तर जेव्हा आपण 1 ऍड केला असेल ना, तो इथं असेल. मग जेव्हा सेकंड ऍड केला ना, तो 1 पुढे सरकला, मग सेकंड इथं ऍड झाला असेल. थर्ड बटन ऍड केलं तर काय होईल, फर्स्ट त्याच्या पुढे, सेकंड त्याच्या पुढे, थर्ड ऍड झाला असेल. मग असं ऍड होत होत केव्हापर्यंत ऍड होतं, तर 5th नंबरचं बटन बघा, इथं जी जागा आहे ती खूप कमी आहे, तर इथं ऍड होऊ शकतो का नाही. मग आता तो काय होईल, नेक्स्ट लाईनला ऍड होईल. मग जर अजून आपण एक बटन ऍड केलं तर हा 5th नंबरचा जो बटन आहे तो पुढे फ्लो होईल आणि तो नेक्स्ट बटन इथं ऍड होईल. म्हणजेच फ्लो लेआउट मध्ये काय असतं, तो जो बघा, आणि मोठं केल्यावर काय झालं, तो या स्क्रीनवर काय होतोय, ऍडजस्ट होऊन जातो. कारण या लाईन मध्ये तो काय आहे, बसू शकतो. पण याच्यात होतं का नाही. मग हा फ्लो लेआउटचं एक काय असतं, जी स्क्रीनचं रिझोल्युशन असतं ना, त्याच्या हिशोबाने ते फ्लो होतात बघा. बरोबर, म्हणजे ते फ्लो लाईन बाय लाईन ऍड होतात, प्लस ते फ्लो होतात बटन. समजलं. मग आज तुम्हाला जे मी 2 लेआउट शिकवले, ते एक लेआउट बाकी आपलं, ते आपण उद्या बघू. ठीक आहे. ह्या लेआउट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला जर काहीही अडलं असेल तर मला कमेंट करा, किंवा काही समजलं तर काय समजलं, किंवा माझी मेथड्स आवडले असतील तर ते सुद्धा सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.